संध्याकाळची माझी पूजा आवरल्याच्या नंतर सगळ्यात आधी काय बनवावं मला काही सुचत नाही. मग मला ना जास्त भाज्या असल्या की असं वाटतं की कुठली भाजी बनवू आणि भाज्या नसल्या की प्रश्न पडतो काय भाजीला बनवू. मग मी सगळ्यात सोपा उपाय निवडला. घरात घेवड्याची शेंग होती, घेवड्याची शेंग आणि फक्त भाकरी एवढंच बनवावं म्हटलं आणि भजी तळावी. आणि मी आवळा आणि कढीपत्त्याचा ज्यूस पिते आणि तो बनवायला गेले आणि मिक्सरमध्येच चालतो आणि अचानक बंद होतो. म्हणजे ह्याला काय नक्की म्हणायचं असतं मला हे समजतच नाही. पटापटा मस्त गरम पाणी घेतलं भाकरीच्या पिठात कारण त्याचा कस गेलेला निघून. आता मला ना हात पुसायला मी कपडा जरी ठेवला की नाही तरी पण मला त्या कपड्याने हात पुसलेले बरे वाटत नाही. शेवटी अंगाला हात पुसणं हीच एकदम भारी आणि कम्फर्टेबल सवय आहे असं मला वाटतं. त्यानंतर घेवडा सगळा बनवला नव्हता. थोडासा घेवडा बाजूला ठेवला होता. तो सुकल्याच्या नंतर मग मी फ्रीजमध्ये ठेवते. भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे, "नुसतं बोलता येतं का? भाकरी करता येत नाहीत आजकालच्या मुलींना." कोण म्हणतं भाकरी करता येत नाही? मी 4थीत होते ना, तेव्हापासून मी भाकरी करते. मला माझ्या वडिलांनी भाकरी शिकवल्या होत्या आणि त्या कामालाही आले, कारण जास्त मला वडिलांनी सांभाळलं माझ्या. आता ते या जगातच नाही आहेत. तर मी भाकरी उत्तम करते, हे बघू शकता आणि मी भाकरी विकतही होते. आत्ता माझ्या भाकरी मी ऑर्डर देत नाही, पण तेही सुरू करणार आहे आणि दर संडेला विकणार आहे. तर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.